बातमी चंद्रपुरातून. चंद्रपुरामध्ये ताडोबा अभयारण्यामध्ये नियम धाब्यावर बसवले गेलेले आहेत. बफर झोनमध्ये खाली उतरण्यास, गाडीमधून खाली उतरण्यास परवानगी नाहीये. मात्र या ठिकाणी चक्क फोटो व्हिडिओ हे बनवले गेलेले आहेत. त्यामुळे ताडोबातील अधिकारी नेमकं काय करतायत असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. परवानगी नसतानाही तरुणानं या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे, रील बनवलाय. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी. पाहूया. ताडोबामध्ये जे रिसोर्ट धारक आहे ते सोबत आहे, त्यांना आपण विचारणार आहोत की नेमके प्रकरण काय आहे आणि त्याचं नाव काय आहे. मेरा ये मुद्दा है कि एक प्राइवेट एम्प्लॉय है टीएटीआर में जो काम करता है, एनआईसी का जो वेबसाइट पॉइंट ऑफ कांटेक्ट है, सिंगल पॉइंट ऑफ कांटेक्ट है, जो ताड़ोबा का वेबसाइट बुकिंग्स है, जो सफारी बुकिंग होता है वेबसाइट के थ्रू में, उसका एक सिंगल पॉइंट ऑफ कांटेक्ट है. जो भी इश्यू होता है तो वो संभालेगा वेबसाइट में, और एनआईसी का टीम के साथ ये कोऑर्डिनेट करना है, इनका काम है. इनका नाम है गोविंदा असोपा. लेकिन इनका ये काम छोड़ के ये इतने सारे इलीगल इनका जो पावर्स है ये पूरा मिसयूज करते हुए पूरा इलीगल एक्टिविटीज करते हैं. जैसा है, आपको एक एग्जांपल बोलता हूँ. हमारे पास 2-4 वीडियोस आए सो है जिसमें वो क्लियरली दिख रहा है कि ये सोशल मीडिया में वो खुद का रील बनाने के लिए वो ताड़ोबा का पावर्स पूरे मिसयूज करते हुए साफ साफ दिखाई दे रहा है. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने याच्यावर लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे सगळं जे प्रकार आहे ते थांबवलं पाहिजे, अशी या लोकांची मागणी आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, ताडोबा, चंद्रपूर.